Good morning, friends. Today we have started problem number 6 of partnership final account. First, we read the problem and then we solve it. From the following trial balance of Shreyash and Mrunal and adjustments, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. मित्रांनो, पहिल्या पॅराग्राफमध्ये जी काय माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये श्रेयश आणि मृणालचं ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 तयार करायला सांगितलेलं आहे. चला तर मग आपण नेहमीप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आखून घेऊया. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट क्लिअर करूया. सुरुवातीला ट्रायल बॅलन्स आखत असताना एका पेजवरती तुम्ही ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईन आखून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवरती बॅलन्स शीट आखून घ्या. ट्रेडिंग अकाउंट आखून घेत असताना सुरुवातीला इन द बुक्स ऑफ श्रेयश आणि मृणाल घ्या. वरती दिलं आहे बघा त्यांनी त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर त्याच्याखाली ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 असं लिहून घ्या. त्याच्यानंतर डेबिट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट हे नेहमीप्रमाणे तुम्ही जसं 11वीमध्ये आखून घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं आखून घ्या. हे झालं ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही आखून घेतला असेल कंबाईन. शक्यतो ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जादा जागा सोडा. एक पेज आणि दुसऱ्या पेजवरती अर्धं पेज आखलं तरी चालेल, कारण एकदा जागा कमी पडली का परत तिथं तुमचं खडाखोड होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साधारणतः 1.5 पेजपर्यंत आखा. त्याच्यानंतर पुढं तिसरं जे अकाउंट आहे ते 1.5 पेजनंतर सुरुवात करा. बॅलन्स शीट आखायला सुरुवात करा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वरती लिहा. लॅबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट्स, अमाऊंट रुपीज. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण लॅबिलिटीज साईड घेतो आणि राईट हँड साईडला असेट साईड, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट असं दोन्ही साईडला घेतो. हे काय झालं, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आपण सुरुवातीला आखून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्सला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्स बघूया काय ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. सुरुवातीला एक आयटम काय करूया आपण, ज्या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेत त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का, ॲडजस्टमेंट असेल तर इनरला घेऊया, नसेल तर डायरेक्ट त्या अकाउंटला आउटरला घेऊया. सुरुवातीला कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत श्रेयश आणि मृणालचे. मी याच्या अगोदरही आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, कॅपिटल अकाउंट्स हे नेहमी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचे. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स घेतलेत बघा. त्याला हेडिंग द्या सुरुवातीला कॅपिटल अकाउंट्स असं, त्याला अंडरलाईन करा. आणि त्याच्याखाली श्रेयश इनरला 35,000 आणि कॅपिटलवरती ॲडजस्टमेंट आहे का बघूया आपण. कॅपिटलवरती ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली नाही, तरी पण शेवटी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस त्याच्यामध्ये आपल्याला प्लस मायनस करण्यासाठी 1-2 लाईन त्याच्याखाली सोडा. त्याच्याच खाली मृणालचं कॅपिटल घेतलेलं आहे बघा 20,000 रुपये आणि ते पण इनरलाच घ्यायचं आणि त्याच्याखाली 2 लाईन सोडायच्या. हे झालं कॅपिटल बॅलन्सेस. आलं लक्षात. कॅपिटल बॅलन्स नेहमी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इनरला घ्यायचे. ॲडजस्टमेंट किती आहेत त्याच्यावरती विचार करून जागा तुम्ही अंदाजे त्याची सोडायची. त्याच्यानंतर पर्चेसेस 37,800 दिलेत. पर्चेसेस हा आयटम नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो आपण. पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण घेऊया. सुरुवातीला 2 ओपनिंग स्टॉक घेतो. जरी ओपनिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये खाली दिला असेल तर सुरुवातीला लिहून ठेवायचं 2 ओपनिंग स्टॉक, आणि ज्यावेळेस तो आयटम ट्रायल बॅलन्समध्ये येईल त्यावेळेस तिथं फक्त अमाऊंट घ्यायची. मग 2 पर्चेसेस आपण घेतले 37,800 आणि पर्चेसेसवरती रिटर्न दिलेले आहेत त्याच्यामुळं ते इनरला घेतले 37,800. ज्यावेळेस रिटर्न येईल त्यावेळेस आपण ते रिटर्न
त्या पर्चेसेसमधून वजा करूया. समजलं पर्चेसेस. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सेल्स. सेल्स हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सुरुवातीला येणारा आयटम आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स घेतले बघा 66,700 आणि त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्याच्यामुळं तो पण इनरला घेतला. त्याच्यानंतर आपण रिटर्न त्याच्यामधून मायनस करू. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेटला घेतो. बॅलन्स शीटच्या असेटला बिल्स रिसिवेबल घेतलेला आहे 8,000 रुपये. त्याच्यानंतर बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणारा आयटम आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल घेतलेला आहे सनरी क्रेडिटर्सच्या खाली 6,500. नेक्स्ट त्याच्यानंतर कमिशन हे 2,400 दिलेलं आहे. कमिशन हा आयटम हे एक्सपेंडिचर आहे. कमिशन ह्या दोघांनी कुणाला तर पेड केलेलं आहे, त्याच्यामुळं हे कमिशन 2,400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे कमिशन, आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे कमिशनवरती, त्याच्यामुळं कमिशन हे आपण इनरला घेतलं 2,400 आणि त्याच्याखाली 2 लाईन सोडायच्या. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज इनरला 6,000 रुपये, त्याच्यावरती पण आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे, 2 लाईन सोडायच्या त्याच्याखाली. नेक्स्ट आयटम दिलेला आहे प्रीपेड रेंट इन्शुरन्स दिलेला आहे 9 महिन्याचा 9 मंथ्स दिलेला आहे 9,000. हिडन ॲडजस्टमेंट आहे, चुपी नोंद आहे या ठिकाणी. 9,000 रुपये हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घ्यायचे. टू इन्शुरन्स सुरुवातीलाच घेतले बघा त्याने 9,000 रुपये, आणि हे ॲडजस्टमेंट कशी क्लिअर करायचे आपण याचा नंतर विचार करूया. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सनरी क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेला आहे सनरी क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सनरी क्रेडिटर्स 48,900. ॲडजस्टमेंट नाही, त्याच्यामुळं डायरेक्ट आउटला घेतलेले आहेत. त्यानंतरचा आयटम आहे सनरी डेटर्स. सनरी डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. सनरी डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला घेतो आपण 25,000 रुपये इनरला घ्यायचे. 25,000 रुपये इनरला काय घेतले तर त्याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, 2 लाईन सोडायच्या त्याच्याखाली. नेक्स्ट आयटम दिलेला आहे पोस्टेज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आउटर कॉलम इथे दिला आहे बघा, टू लॉस बाय फायरच्या खाली 1,700 रुपये आउटरला. नेक्स्ट आयटम दिलेला आहे प्रीहोल्ड प्रेमायसेस बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रीहोल्ड प्रेमायसेस बिल्स रिसिवेबलच्या खाली घेतलेला बघा त्यांनी 17,300. नेक्स्ट आयटम त्यांनी दिलेलं आहे फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला सुरुवातीलाच घेतलेलं आहे फर्निचर, आणि ते इनरला घेतलेलं आहे बघा, कारण फर्निचरवरती डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्याच्यामुळे ते इनरला 20,000 रुपये घेतलेले आहेत. नेक्स्ट आयटम पाहूया आपण. नेक्स्ट आयटम दिलेला आहे बॅड डेब्ट्स हे अगोदरचे बुडीत आहेत. हे हा एक्सपेंडिचर आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला, आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट एक आहे म्हणून 2 बॅड डेट्स घेतलेत बघा इनरला 500, 2 लाईन त्याच्याखाली सोडायच्या. नेक्स्ट आयटम दिलेला आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे दोन्ही आयटम बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातील. कॅश इन हँड आहे 4,500 आणि कॅश ॲट बँक आहे 16,000. बॅलन्स शीटच्या असेटकडे या. असेटला फ्री होल्ड प्रेमायसेसच्या खाली दिलेत बघा, कॅश इन हँड आउटरला 4,500 आणि कॅश ॲट बँक आउटरलाच 16,000 रुपये. समजलं. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे आपली ॲसेट असते, त्यामुळं बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचे. देन नेक्स्ट आयटम कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणारा आयटम आहे. कॅरेज आउटवर्ड असतं तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतलं असतं. फक्त कॅरेज असतं तर ते पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलं असतं. दिले बघा, पर्चेसेसच्या खाली 2 लाईन सोडलेल्या असतील तुम्ही. टू कॅरेज इनवर्ड आउटरला घेतले 800. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड दिलं आहे बघा, त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड पण आयटम दिलेला आहे. कॅरेज आउटवर्ड हा पण कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट साईडला कॅरेज पोस्टेजच्या खाली दिलेलं आहे टू कॅरेज आउटवर्ड 1700. समजलं? कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड लक्षात ठेवा. कॅरेज असेल, फक्त कॅरेज असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड असेल तरी पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. देन स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 दिलेला आहे. गेल्या वर्षीचा क्लोजिंग आहे, ह्या वर्षीचा ओपनिंग असेल. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड सुरुवातीला घेतो. अगोदरच ओपनिंग स्टॉक तुम्ही लिहून घेतलेला असेल, त्याच्यामध्ये फक्त अमाऊंट लिहा आउटर कॉलमला 22,500. नेक्स्ट आयटम दिलेला आहे रिटर्न. आता इकडे लक्ष द्या, रिटर्न हे डेबिटचे 1,200 आहेत आणि क्रेडिटचे किती आहेत 1,800. क्रॉस वजा करायचे. डेबिटचे जे आहेत ते सेल्समधून वजा करायचे 1,200 आणि 1,800 क्रेडिटचे परचेसेसमधून वजा करायचे. ट्रेडिंग अकाउंटकडे या. टू परचेसेस इनरला घेतलेत ना 37,800, त्या 37,800मधून लेस रिटर्न क्रेडिटचे, म्हणजे परचेस केलेला माल ह्याने रिटर्न केलेला आहे श्रेयश आणि मृणालने, म्हणजे ह्यांची खरेदी कमी होणार आहे म्हणून तिथून वजा केलं आहे. 36,000 रुपये आउटरला बॅलन्स राहील. आणि यांनी विकलेला माल आहे 66,700, त्याच्यामधून 1,200 रुपयेचा माल रिटर्न आलेला आहे, म्हणजे 1,200ने विक्री कमी झाली म्हणून लेस रिटर्न केलं 1,200. आउटरला 65,500 बॅलन्स शिल्लक राहील. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेसवरती ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट टू कॅरेज इनवर्डच्या खाली घेतलेला आहे. वेजेस 3,100. समजलं वेजेस. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस. आता काही वेजेस हे आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे चालू वर्षाचे जे चालू वर्षामध्ये आउटस्टँडिंग दाखवलेले आहेत त्यांनी 1,600 रुपये. हा आउटस्टँडिंग असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. आउटस्टँडिंग वेजेस म्हणून आउटरला 1,600 घेतलं बघा. शेवटी आउटस्टँडिंग वेजेस आउटरला 1,600. मित्रांनो, हे झालं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग समजलं सर्वांना. आपण काय केलं, ट्रायल बॅलन्सचे जे आयटम होते ते बॅलन्स शीटच्या असेटला, लॅबिलिटीला किंवा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट क्रेडिटला आपण पोस्टिंग केलेले आहेत. ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट होती ते आयटम इनरला घेतलेले आहेत आणि ज्यांच्यावरती ॲडजस्टमेंट नव्हती ते आयटम डायरेक्ट आउटर कॉलमला घेतलेले आहेत. चला मग आपण सुरुवात करूया पहिल्या ॲडजस्टमेंटला. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹30,000. क्लोजिंग स्टॉक 30,000 दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट नेहमीप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवायचे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्सच्या खाली साधारणतः 3-4 लाईन सोडायच्या. का तर त्याच्यामध्ये 1-2-3 ॲडजस्टमेंट, एका दुसरी ॲडजस्टमेंट तर विचारलेली असते. फ्री सॅम्पल्स असेल किंवा गुड्स लॉस्ट बाय फायर असेल, म्हणून क्लोजिंग स्टॉक शेवटी घ्यायचा. म्हणून बाय क्लोजिंग स्टॉक घेतलेला बघा शेवटी 30,000 रुपये. समजलं? क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट दिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000 अँड सेकंड इफेक्ट गोज टू असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. असेट साईडला घेतलेला असेल बघा, असेट साईडला कॅश ॲट बँकच्या खाली घेतलेला आहे क्लोजिंग स्टॉक 30,000. क्लिअर ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉकची 2 इफेक्ट घेतले आपण, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, बॅलन्स शीट, असेट. आणि ट्रेडिंग अकाउंटची क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ही कंपल्सरी असते, त्याच्यामुळं ह्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही चूक करायची नाही. देन सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता काही खर्च द्यायचे राहिलेले आहेत बघा. सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. मित्रांनो, सॅलरी 1,200 रुपये द्यायची राहिलेली आहे श्रेयश आणि मृणालकडून आणि कमिशन 400 रुपयेचं द्यायचं राहिलेलं आहे. म्हणजे हे दिलेले नाहीत खर्च, म्हणजे आपल्याला हे रेकॉर्ड करून ठेवावे लागतील अगोदर खर्च. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या सॅलरीकडे टू सॅलरीज किती घेतलेल्या आहे 6,000 रुपये. म्हणजे
ह्यांनी 6,000 रुपये सॅलरीवरती खर्च केलेला आहे, पण ॲक्च्युली खर्च किती झालेला आहे 7,200. म्हणजे आणखी खर्च किती द्यायचा राहिला असेल 1,200, तरच 7,200 रुपये होतील. म्हणजे ॲड आउटस्टँडिंग किती दाखवावे लागतील 1,200 आणि आउटरला 7,200. तसंच कमिशनकडे या, त्याच्याच खाली टू कमिशन घेतलेलं आहे बघा तुम्ही 2,400. म्हणजे कमिशन यांनी द्यायला पाहिजे 2,800, दिलेत किती 2,400. म्हणजे आणखी 400 रुपये काय आहे देणं आउटस्टँडिंग आहे. म्हणजे द्यावं लागणार आहे खर्च तो ॲड आउटस्टँडिंग 400, टोटल आउटरला 2,800. आता हे दोन्ही खर्च सॅलरी आणि कमिशनचा आउटस्टँडिंगचा आहे, तो दिला आहे का ह्याने नाही. म्हणजे द्यायचा आहे. द्यायचा म्हटल्यानंतर सेकंड इफेक्ट कुठं जाईल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडकडे या. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबलच्या खाली घेतलं आहे बघा त्याने आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याला हेडिंग द्या, त्याच्या खाली एक अंडरलाईन करा वाटल्यास तर चालेल. आणि सॅलरीज इनरला 1,200 आणि कमिशन 400 रुपये, आउटरला किती 1,600 रुपये. समजलं. आउटस्टँडिंगची कोणतीही ॲडजस्टमेंट असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या आयटममध्ये ॲड करायचं. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला द्यायचं. जेवढं ॲड करतो आहे तेवढंच. क्लिअर. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट डिप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. फर्निचरवरती डिप्रिशिएशन किती दिलेलं आहे 10%. आसेटकडे या. आसेटला तुम्ही फर्निचर घेतले 20,000, 20,000च्या 10% 2,000 रुपये लेस DEP केलं, आउटरला 1,800. समजलं. आसेट कमी झाली का नाही. 20,000ची आसेट किती झाली तुमची 18,000. आसेट कमी होणं हा काय असतो तोटाच असतो, एक्सपेंडिचर म्हणतो आपण त्याला. म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर घेतलेला आहे बघा 2,000 रुपये. म्हणजे इकडं घेतले आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2,000 टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. समजलं डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. नेक्स्ट प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स ₹1,200. म्हणजे बॅड डेब्ट्स 1,200 हे बुडीत आहेत. म्हणजे बॅड डेब्ट्स झालेले आहेत डेटर्समधून जे येणं होतं ना त्याच्यामधले 1,200 रुपये बुडीत आहेत. बुडीत म्हटल्यानं का डेटर्स आपल्याला काय करावे लागतील 1,200नं कमी. म्हणजे येणं आपलं 23,800 होईल. म्हणून तिथून लेस केले. लेस बॅड डेट्स 1,200 बुडलेले आहेत 23,800. परत आसेट कमी. अगोदरचेच बॅड डेट्स आहेत ओल्ड 500, त्याच्यामध्ये ॲड बॅड डेट्स न्यू केले आपण 1,200. टोटल बॅड डेट्स किती झाले 1,700 टोटल. समजलं. बॅड डेट्स काय केले जुने होते ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रायल बॅलन्समधले आहे असे घेतले. इनरला 500. नवीन ॲडजस्टमेंटमध्ये किती दिलेले आहेत त्यांनी 1,200 रुपये तिकडं डेटर्समधून वजा करायचे आणि 1,200 परत कुठे घेऊन यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जुन्यामध्ये हे नवीन काय करायचे ॲड करायचे आणि टोटल आउटरला त्या दोन्हींची घेतलेली आहे आपण 1,700. बॅड डेट्स झाले. त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बघा गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. मित्रांनो मी ॲडजस्टमेंट तुम्हाला लिहून देताना 2 ॲडजस्टमेंट त्या ॲडजस्टमेंट अशा दिलेल्या होत्या की इन्शुअर्ड गुड्स अँड अनइन्शुअर्ड गुड्स लॉस्ट बाय फायर थेफ्ट स्टोलन अशा प्रकारच्या दिलेल्या होत्या. म्हणजे विमा उतरवलेला माल जळाला किंवा चोरीला गेला अशा कन्सेप्ट आपण घेतलेल्या होत्या किंवा असे ॲडजस्टमेंट आपण पाहिलेले आहेत बघा 11वीमध्ये पण. म्हणजे 5,000 रुपयेचा माल आगीमध्ये जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने क्लेम किती दिलेला आहे 2,000 रुपये. म्हणजे 5,000 रुपयेचा माल होता 2,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मिळतात. म्हणजे 3,000 रुपये काय झाला असेल यांचा लॉस झाला असेल. याचे किती इफेक्ट देणार तुम्ही 3 इफेक्ट द्यायचे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढा माल जळाला तेवढा लिहावा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं आहे बघा सेल्सच्या खाली बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 5,000. कितीचा माल जळाला 5,000 रुपयाचा. क्लिअर. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढा माल जळाला तेवढा घ्यायचा आहे. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर हेडिंग खाली आउटरला 5,000 रुपये. सेकंड इफेक्ट दुसरा इफेक्ट लॉस किती झाला 3,000 रुपये. 3,000 रुपये लॉस म्हटल्यानंतर कुठे घेणार तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर. इथं बॅड डेट्सच्या खाली घेतले बघा टू लॉस बाय फायर. किती नुकसान झालं आहे 3,000 रुपयेचं.
तेवढं नुकसान कुठे घेणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि पैसे मिळाले किती? 2,000. 2,000 मिळाले. क्लेम बाय इन्शुरन्स कंपनी कुठं देणार तुम्ही? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लेम इन्शुरन्स क्लेम म्हणा किंवा क्लेम बाय इन्शुरन्स कंपनी म्हणा, 2,000 रुपये आउटरला. समजलं? इन्शुरन्स गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनीनं क्लेम दिला तर किती इफेक्ट द्यायचे त्याचे? 3. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढा माल जळाला असेल, डिस्ट्रॉयड झाला असेल तेवढा घ्यावा. दोन्हीमधला फरक एक्सपेन्सेस किंवा लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि थर्ड इफेक्ट क्लेम बाय इन्शुरन्स कंपनी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. समजली ॲडजस्टमेंट? क्लिअर झाली? त्याच्यानंतर 6 नंबरची दिलेली आहे बघा. श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:1. श्रेयश आणि मृणाल प्रॉफिट किंवा लॉसचं शेअर कसे करतात? 2:1 या प्रमाणात करतात. याचा विचार आपण प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण वाटप करत असताना करूया. आणखी एक ॲडजस्टमेंट राहते बघा. इन्शुरन्स फॉर 9 months. हिडन ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो. मग अशी जर ॲडजस्टमेंट दिली तर कशी सोडवायची? तर त्याच्यासाठी एक वर्किंग नोट तयार करायची. मी वर्किंग नोट तयार केलेली आहे. वर्किंग नोट इथं 1 नंबर वर्किंग नोट घेतलेली आहे बघा. वर्किंग नोट 1 नंबर. इन्शुरन्स फॉर 9 months ₹9,000. इन्शुरन्स हा किती दिलेला आहे? 9,000. किती महिन्याचा आहे? 9 महिन्याचा आहे. 9 महिन्याचा 9,000 आहे. आपल्याला द्यायला पाहिजे किती महिन्याचा? वर्षामध्ये महिने किती असतात? 12. या दोघांनी 9 महिन्याचाच विमा भरलेला आहे किंवा इन्शुरन्स प्रीमियम भरलेला आहे. म्हणजे आणखी 3 महिन्याचा ह्याने दिलेला नाही, म्हणजे आउटस्टँडिंग आहे तो. मग 3 महिन्याचा कसा काढायचा? तर त्याचं इक्वेशन मांडायचं. 9 months = 9,000. तर 1 month = व्हॉट? मी क्वेश्चन मार्क केलेलं आहे. एका महिन्याचा किती? म्हणजे 1ला वरती न्यायचं, 9ला खाली आणायचं छेदस्थानी, गुणवले 9,000 करायचं. बरोबर किती येणार? 9×1 म्हणजे 1,000. म्हणजे एका महिन्याचा 1,000 आला तर आपल्याला किती महिन्याचा द्यायचा? आणखी 3 महिन्याचा. म्हणजे 1,000 × 3 = 3,000. म्हणजे हे काय? 3,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे 3 महिन्याचा इन्शुरन्स आपल्याला आणखी ह्या द्यावं लागेल. म्हणजे ह्या दोघांना, श्रेयश आणि मृणालला द्यावं लागेल. म्हणजे 3,000 रुपये काय करायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 इन्शुरन्स घेतलं आहे का त्याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग 3,000. आउटरला त्याची बेरीज 12,000. म्हणजे 12,000 रुपये इन्शुरन्स प्रीमियमचा खर्च ह्यांचा झालेला आहे. फक्त ह्या दोघांनी 9,000 रुपयेच पेड केलेले आहेत. आणखी किती पेड करावे लागतील? 3,000. पण ते कसे दाखवावे लागतील आपल्याला? आउटस्टँडिंग आहेत, द्यायचे आहेत, आणखी दिलेले नाहीत. म्हणजे ह्याचा सेकंड इफेक्ट द्यायचे देणं म्हटल्यानंतर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेतलं आहे बघा. आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3,000. समजलं? त्यानंतर ॲडजस्टमेंट आपण सर्व क्लिअर केलेले आहेत बघा. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस, हिडन आणि खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट ज्या होत्या त्या सर्व क्लिअर केलेल्या आहेत. अकाउंट आता क्लोज करत जाऊ. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. आपला नियम काय? ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना जी साईड जास्त आहे ती कमी असणाऱ्या साईडकडे घेणार. ट्रेडिंगची क्रेडिट साईड जास्त आहे, 1,05,000 आहे. डेबिटला तेवढेच घ्यावे लागतील, 1,05,000. 1,05,000 मधून डेबिटचे डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस केले तर 2 GP कॅरीड डाऊन किती येईल? 2 GP कॅरीड डाऊन 38,100. आणि हा GP ट्रान्सफर कुठं करतो? लगेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला केलेला आहे बघा. बाय GP ब्रॉड डाऊन, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,100. म्हणजे हे ट्रायल बॅलन्स क्लोज झालं आपलं. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे? 38,100. क्रेडिट साईडच जास्त आहे. डेबिटला पण 38,100 लिहून घेतले. आणि 38,100 मधून डेबिटचे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस केले तर 6,000 रुपये हा काय येतो? नेट प्रॉफिट येतो, निव्वळ नफा येतो. म्हणून इथं लिहायचं टू नेट प्रॉफिट कंसामध्ये ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट करा. त्याच्याखाली कॅपिटल कोणाच्या कॅपिटलला ट्रान्सफर करायचं आहे? तर श्रेयश आणि मृणालच्या दोघांची नावं घ्या. श्रेयसचं वाटप, आता ह्याचं वाटप तुम्हाला मी समजावून सांगतो. वर्किंग नोटकडे या. वर्किंग नोट शेवटी केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट म्हटलेलं आहे. नेट प्रॉफिट किती झालेलं आहे? 6,000 झालेलं आहे. रेशो
श्रेयश आणि मृणाल दोनास 1 आहेत. 2 आणि 1 याची बेरीज किती होते? बरोबर 3. म्हणून लिहिलं श्रेयश नेट प्रॉफिट इज इक्वल टू, श्रेयसचा काढायचा, ज्याचा काढायचा आहे त्याला वरती ठेवायचं अंशस्थानी आणि छेदस्थानी बेरीज घ्यायची. 2/3 × 6000 इज इक्वल टू 4000. 4000 कसे आले तर 3 1 3 3 2 6, 2000 गुणिले 2 4000. तसंच मृणालचा नेट प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला. मृणालचा रेशो किती आहे? 1 आहे. भागिले किती करणार? 3 गुणिले NP किती आहे? 6000 बरोबर किती येणार? 2000. 4000 आणि 2000 असं त्यांचं नफ्याचं त्या दोघांमध्ये वाटप होईल. ते वाटप आपण इथं केलेलं आहे बघा. NPचं 4000 आणि 2000, टोटल आउटरला 6000 रुपये. समजलं सर्वांना? NP किती आला आहे? 6000. ट्रान्सफर कुठं करायचं आहे? कॅपिटलला. कॅपिटलमध्ये काय करणार? NP ॲड करणार. ॲड NP नेट प्रॉफिट 4000. श्रेयसच्या कॅपिटलमध्ये 4000 ॲड करणार, आउटरला 39,000 आणि मृणालच्या कॅपिटलमध्ये 2000 ॲड करणार, आउटरला किती? 22,000. समजलं? कॅपिटलमध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड केला, त्याच्यानंतर बॅलन्स आपण काय केले? आउटरला घेतले आणि बॅलन्स शीट क्लोज केलं. बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर 1,22,600 प्रॉब्लेम आपला ॲसेट्स आणि लायबिलिटी टॅली होते, बरोबर येते आणि या ठिकाणी आपला प्रॉब्लेम या ठिकाणी क्लोज होतो. समजलं? सुरुवातीला समजलं सर्वांना काय काय केलं आपण ते? सुरुवातीला प्रॉब्लेम वाचून घेतला, जे अकाउंट ओपन करायला सांगितले होते तेवढे अकाउंट ओपन केले, 3 अकाउंट. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट होती त्या आयटम इनरला घेतले आणि पोस्टिंग करून घेतल्यानंतर आपण एक एक ॲडजस्टमेंट क्लिअर केल्या आणि ॲडजस्टमेंट क्लिअर केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून GP काढला. GP किती आला? 3800 आला. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 3800 घेतले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलं. 3800 दोन्ही साईड बरोबर येते त्या ठिकाणी आणि गॅप कितीचा राहतो? 6000चा. म्हणजे NP किती येतो? 6000. वाटप केलं 2-1 या पद्धतीनं. 4000 आणि 2000 रुपये या दोघांमध्ये ते NPचं वाटप केलं. NP ट्रान्सफर कुठे केला? कॅपिटलला. कॅपिटलमध्ये NP ॲड केला आणि त्यांचे बॅलन्सेस आउटरला घेतले आणि बॅलन्स शीट क्लोज केलं. असेट्स 1,22,600 आणि लायबिलिटी 1,22,600. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर 6 या ठिकाणी सोडवलेला आहे. जर काय शंका असेल तर तुम्ही काय करा, मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती ती शंका तुम्ही विचारू शकता. थँक्यू.